बांधवता हो. भोपुरी अवस्थी, त्याला भगूर म्हणतात आताच्या काळात. भगूर हा त्या भारत देशाचा सध्याच्या काळामध्ये मिलिटरीचा मोठा फोर्स तिथे आहे, दारू गोळे वगैरे. त्या भोगुराशी सर्वज्ञ विजय करतात. तिथे मार्गी पभे ते एक आसन झाले, गोळाविडा झाला, मग सौम्य विजय केले. त्या भोगुरी सोमनाथी आसन झाले. सोमनाथाचं मंदिर आजी आहे तिथे. पण ते स्थान मात्र आणखी स्थान निर्देश विसरून गेला कुठंतरी गडबडीत. तिथे 82 चरण शाळा केले. मग जेव्हा जेव्हा स्वामींना सोमनाथी वगैरे कुठे आसन होतं तेव्हा रिगता कसं आहे ते स्थानपोथीमध्ये मंदिरात गेल्यावर दो खंबा माझी आसन. आता हे स्थान निर्देश करायला डोळे झाकून करता येतं आहे की नाही. मंदिर तर तेच आहे सोमनाथ. म्हणून त्या स्थानाला अभिवादन करून आपण तिथे बाईसांचं चरणशाळा आठवूया. आणि तिथे बाईसांनी उपहार निपजविला. तिथे आरवना झाली, गोळा झाला, विडा झाला आणि तिथंच वस्ती झाली. हे भगूरला सोमनाथी. मग अवेश्वर कथन. मग उदयाचा पूजावसर बाईसांनी संपन्न केला. गोसावी अवेश्वराशी विजय केले. तेच आसन स्वीकारले. भक्तिजन अवघे उभे राहिले. उभे आहेत भक्तिजन. बाईशी म्हणाले, बाबा कैसे कीर्तन अत्यंत बर्वे. इथे सगळंच भाषा भिन्नता आहे. आता तुम्ही असं तुमच्या समजण्यासाठी सांगतो की बाईसा म्हणतात कैसे कीर्तन अत्यंत बर्व चाललंय, सुंदर. एक विषय. बाबा यासे आवेश्वराचे नाम का. भिवेश्वर पाहिला बघा आपण आहे की नाही. म्हणजे हे आवेश्वर आहे ते सांगावे. सर्वज्ञ म्हणतात हे स्वामी कथा सांगतात. बाई ये नगरी कुम्हारू एक होता. कुंभार, त्याचं कुम्हार झालं ते. कुम्हार शब्दाचा अर्थ काय. कुम्हार. तर महार शब्द उचलला त्या प्रल्हाद जोशीने. देवा तुझा आम्ही कुंभार. कसं आहे ते गाणं. तर तो एक कुंभार आहे. तो भावगीतात आहे ते गाणं. तर तो भक्ती जड आहे. भक्ती जड, कर्म जड. किती जड आहेत ते शास्त्रामध्ये. हा भक्तीने जड आहे. भक्ती जडची कशी असते अवस्था मनाची. भक्तीच तारक म्हणे हे की नाही, वगैरे वगैरे. ते सगळं सांगता येत नसतं. स्वतःहून इतर साहित्याचा कुठंतरी अभ्यास असावा लागतो. तो भक्तीने जड आहे. महात्मा गांधी वगैरे, लोकमान्य टिळक, सुभाषबाबू, सुभाषचंद्र बोस हे कोण आहेत. कर्म जड, कर्माने जड, असे वगैरे वगैरे. असे सिद्धांत त्यांना तो तिकडेच जायचंय. पण विचारधारा आणि वृत्ती. संसारी लोक कशाने कर्म जड असतात. संसारात दोनच काम असतात. संसार मुंजा मरू द्यायचं नाही आणि हिला घरात मरू द्यायचं नाही. मग तुरला व्हायचं बॅग कट व्हायचं. दुसरा ऑप्शनच नाही संसारात. दोनच ऑप्शन आहे.
हिला कटवायची आणि दुसरी आणायची घरात. आणि इथून पुढच्या 5 वर्षाच्या काळात हे फॅमिली वगैरे तसलं काही राहणार नाही. 75% मुलं कुमारी राहतील भीष्मासारखी. संस्था, तिथलं प्रकरण, त्याला असं विशिष्ट लेवलचं बंधन काहीच नाही राहिलेलं. त्याला आणखीन कायद्यात बदल करावा लागेल. भारत देशामध्ये हा कायदा असा खूप कठीण झाला आहे. आणि महिलांच्या बाजूने कायदा बोलत असल्यामुळे खूप कठीण झाले बरं बाळा. बाहेरच्या जगामध्ये पुरुष मंडळीची खूप मोठी पंचायत आहे. कार्यक्रम झाला तर तो भक्तीने जड आहे, तिकडे कर्म जड असतात. संसारादी भक्ती जड असतात. भक्ती जड कसे? वैजनाथाची कोण होती ती? स्वामींनी सांगितलेले अमोर्थ तपोधनाची पण असं माइंडमध्ये क्लिक व्हावं लागतं. सतत तत्वज्ञान. तिकडे बघ बाई, संसार कर, देवदेव संसारात जे होतंय की तिकडे असे भक्ती जड असतात. मग ते सांगणार मुक्ताईनं लग्न केलं का? मुक्ताई ज्ञानेश्वराच्या, ज्ञानेश्वर निवृत्ती, हे सगळे असेच आहेत आहे की नाही? समर्थ रामदास, मग ते इकडे येतात तुकोबारायांकडे. ते ऑप्शन संपतात. गातात त्यांचं गाणं, पण ते कशा आहेत नाही विचार करत. मग सांगतात तुकोबाने संसार करून परमार्थ भागवत एकनाथांकडे जातात. ते भक्ती जळातून ते सिद्ध योगाकडे गेले, तो विषय वेगळा. तर हे भक्ती जळ आहे. तो कोण? कुम्हार, गोरा कुंभार माहिती आहे तुम्हाला? गोरा कुंभार केरला आहे बघा, मंदिर आहे की नाही? तेव्हा तुझा मी आता ते स्वामी कुठली कथा सांगतो माहीत नाही, पण स्वामी म्हणतात ये नगरी कुम्हार होता एक. तो भक्तिजळ होता. तो अपूर्व देवताव्रत स्तुती यथार्थ करी. 2-4 विषय आलेत. अपूर्वता, देवताव्रत, स्तुती आणि यथार्थ, असे 4 आहेत कार्यक्रम. तो बरवी मडके करी. हे करता करता तो बरवी कर्मयोग पण करायचा. म्हणून समस्त लोक तयासीच घेती, त्याचेच मडके घेतात. तो लोकांची कीर्तने देखोनी म्हणे. तर कीर्तन शब्दाचा अर्थ काय असेल? तर उद्या सांगाल का तुम्ही? मग मी तुम्हाला दररोज एक प्रश्नचिन्ह देत असतो की तुम्ही त्यात रमावं, तुम्ही काही रमावं. चला, तो काय म्हणतो? हे समस्त लोक हे करतात, तर ते लोकांची कीर्तने देखून म्हणे माते बहुत द्रव्य असते तरी मीही एखादे कीर्तन करतात. ऐसे म्हणे बहुदिस कल्पित असे. तर मग तुम्हाला कीर्तन करायचे. आम्हाला कीर्तन, माझ्याकडे पैसे भरपूर आहेत, मीही एखादी कीर्तन करता म्हणजे एखादा कीर्तनकार मी बोलवतो किंवा मीच कीर्तन करतो. ऐसे म्हणे बहुत दिस कल्पित असे. तर मी एका सप्ताह कीर्तन सप्ताह घेतोच म्हणाले. मी मोठे मोठे लोक बोलवतो. असं त्याच्या मनात वाटायचं आणि मडके विकून पैसे त्याला यायचे. सगळ्यात फुकट काय कार्यक्रम असेल तर मडक्याचा असते. माती कुठून बी आणायची, माती आणणार आहे फुकट, आहे की नाही? त्याला काही खाऊ पिऊ घालायचा प्रश्नच नाही. गधा काही का कसं असतं बरं सृष्टीमध्ये? काम करून घ्यायचं द्यायचं सोडून, आहे नाही? फुकट इथे खाऊन ते. प्रोडक्शन खर्च काही नाही ना. पाणी फुकट, माती फुकट, गाडो फुकट, फक्त ते चाकावर ठेवायचं आहे त्याला. तर असा तो म्हणतो की मला आता कीर्तन सप्ताह करायचा आहे, असं त्याच्या मनामध्ये कल्पना आहे. सर्वांनी कथा सांगतात.
मग एक दिवस त्याने आवाह केला, मडकी एकत्र करून भाजली. आवाह शब्द आहे बघा त्या. आवाह शब्द मराठी साहित्यात इथून आला, लीळाचरित्रात. मग आवाचा औसा झाला असला की नाही, आओ देवी, आवा देवी. आवा शब्द कुठे आहे बरं आणखी? बर, चालतंय. मडकी एकत्र करून त्याने भाजली. भाजतात, भाजणं शब्द तिकडे आहे की नाही, पोरीचं भाजून टाका, भाजलं. तो म्हणतो, मग वरी माथिया बुजवली, तो स्नान देवपूजा करून जेवला. रात्र झाली निजैला, देवता स्वप्नी त्या ते म्हटले, अगाय तुझी मडकी सोनटकेने भरली असती. आता तो उदयाशी देवळाशी काम लावावे, देवतेची स्थापना करावी, अवेश्वर नाम ठेवावे. स्वप्नात सांगतो ते. आपली स्वप्न सगळी खोटे, ह्याचं स्वप्न खरं आहे की नाही. तो उदयाशी आवाज जव उघडवून पाहे, तो अवघा आवा त्यातली मडकी सुवर्णमय देखिले, आणि हर्षला पाथरट बोलाविले. त्या सोनटके दिधले, देवालय करवले, उद्यापन केले, समग्र लोक जेविले, देवतेशी अवेश्वराचे नाव ठेविले. मग काही सोनटके रायाशी भेट केले. राय म्हणितले. तिथला कोण राजा आहे? राजाचं नाव काल सांगितलं होतं बघा, शुद्धीवर आहेत का बघा फटाफट. सर्वज्ञांच्या अस्थिपरीसाठी कोड नंबर माहिती आहे का तुम्हाला? परत सांगतो. जेतचं जेत, जेतीचं तेत, जवाचं तवा, जशाच तसं, जेव्हा तेव्हा. हे कळायला पाहिजे तुम्हाला. हे कळून न राहिलं मग तुमचा सगळा गोंधळ आहे. असा गोंधळ होतो सगळा. संसारात बी कळलं पाहिजे, अध्यात्मात बी कळलं पाहिजे. जेव्हाचं तेव्हा, जेतीचं तेत, जशाच तसं. कळालं की मराठी भाषा आहे. अखंड तेच नाही का, थोडं हे. कालची वेळा गेली मग तुमची ह्या गोंधळात कालच्या, है ना. आता पुढचा गोंधळ होत राहतात ते. त्यांना 9चा टाइम दिलाय. सांगा कोण आहे तिथला राजा? नाही आठवत? चाल पुढं उद्या सांगा. तर मग त्यांनी ते राजाला भेट दिली, ते सोनटके. कीर्तन शब्द इथं वेगळ्या अर्थाने आहे. मग तो राजा काय म्हणतो, तुझं देव प्रसन्न झाला, हे तूच घे, आम्ही नाही खाऊ. सगळे त्याच लेवलचे राजे आहेत पूर्वीच्या काळात. देवतेचं ऋण कोणी घेत नसतं. तूच घे, आम्हाला नको. अशी गोष्ट गोसाई बाईसापती सांगितली. मग बिडाराशी विजय केले. तो आवेश्वर समजला. आवेश्वराचा अर्थ आव्हा केला. आव्यातून मडके भाजायला टाकले, ते सोन्याचे निघाले. मडक्यात सोनं भरलं असं थोडक्यात. त्याला जे कीर्तन करायचंय ना, तो मुख्य मुद्दा आहे, आणि तो भक्तीने पुरस्चरण आहे. तो आपल्याही जीवनात जर असंच केलं तर सर्वज्ञ तुम्हाला सोन्याचं मडकं नक्की भरून देते. असं. तर अशा प्रकारे ही लीळा इथे थांबते. आणि सर्वज्ञ आता नाशिकी महालक्ष्मी वस्ती तथा काळिके वस्ती. मग तेथून गोसावी नाशिकाशी विजय केले. तेथे महालक्ष्मीचा चौकी आसन झाले. बाईशी श्रीचरण प्रक्षाळले. आरोगणा झाली, गोळा झाला, बिळा झाला, प्रौढ झाला, नगरांत
कालिकेचे देऊळ आजी आहे ते देऊळ कालिका माता नाशिकला, तिकडे वरच्या बाजूला जावं लागतं कालिकेचं. तिथे पूर्वाभिमुख ते देऊळ पूर्वाभिमुख आज पण आहे, तेच वस्ती झालेली आहे कालिका माता. त्यावेळेला पण आहे बरं. नाशिके पंचवटीय गुंफे अवस्थान. नाशिक पंचवटीय रामनाथी गुंफे अवस्थान झाले दिस 10. इथून सीता गेली आहे की नाही पंचवटीतून. इथंच नाक कापलं ना त्याचं कुणाचं दंडकारण्य आहे ते, दंडकारण्य. तिथून पुढे दंडकारण्य चालू होतं. तिचं नाक कापलं म्हणून तिला नाशिक म्हणतात. पंचवटी आध्यात्मिक नाशिक वेगळं, पंचवटी वेगळं आहे की नाही. आपले नाक कापलेलंच आहे की नाही, आणि आपण बी पंचवटीतच आहेत. म्हणजे काही लक्षणार्थ असतो, काही भावार्थ, काही शब्दार्थ आहे की नाही असे. तर त्या पंचवटीला सर्वज्ञ 10 दिवस रामनाथी 2 गुंफा आधी आहे तिथे, एक पूर्वाभिमुख एक उत्तराभिमुख. सगळं सांगता येत नाही तुम्हाला आहे की नाही. तर पूर्वाभिमुख गुंफे अवस्थान. उदयाचा पूजावत्सव झाल्यानंतर गोसावी रामनाथाच्या देवळाविहीर्ण विजय करते. मग अग्निष्टिके नावे एक आसन होय. अग्निष्टिका माहिती आहे की तुम्हाला? परवा तुम्ही गेले होते देव करायला, पुंतांब्याला आहे अग्निष्टिके. मग साळतीर्था नावे एक आसन झाले. हेच साळतीर्थ पुंतांब्याला पण आहे. म्हणजे काय साळतीर्थ म्हणजे काय बाबा, बाईसांनी सांगितलेलं आहे त्यावेळेला. प्रश्न बाईसांचा उत्तर स्वामींचं आहे. आपलं काय साळतीर्थही नाही, अग्निष्टिकाही नाही. अनिष्टिका आहे आपला, अनिष्टिका. अग्नीतलं ग काढलं की अनिष्ट होत आहे की नाही. अनिष्टिका हे जीवन अवघ्या अनिष्ठाने भरलेलं असतं, अखंड त्या अनिष्ठात आहे की नाही. कशी आहे ना आपली जिंदगी. अग्निष्टिका. अग्निकन्या कोण आहे? अग्निकन्या सीतेला अग्निकन्या म्हणायला काहीच हरकत नाही. अग्नीतून निघाली ना ती, भूमिकन्या आहे ती. भूमिजा म्हणतात तिला, भूमिजा. चला, तर तिथं साळतीर्थ आहे. हे कथानक फार मोठं महत्वाचंच आहे. कोणाचा पंख होता तो पडलेला त्या तीर्थावर? पण तांब्याला कथा सांगितली. कशावर पडला तो? वरती मेलं ते साळुंकी मंजुळ गाती ना, ते तिकडं पण गाणं आहे. चला, जास्त लांब जायला आहे की नाही. मग घाटापाशी सर्वांनी विजय केले. साळतीर्थ तिथं पण आहे. तर त्या घाटापाशी घाटी देवळे नावेक आसन झालं. मग चास उतरवणी पैलाळे आसन झालं, आता जिथं चक्रधर मंदिर आहे ते. मग डोहापाशी विजय केले. पुढे डोह लागतो. हे सगळे स्थानं डोळ्यासमोर फिरले पाहिजे तुमच्या. आणि मग तेथे नावेक आसन झालं. मग ढगावर विजय केले. तेच नावेक चरणचारी उभे स्वामी सर्वज्ञ उभा राहिले. मग जळसेना विजय केले. तेच नावेक आसन झाले. मग घाटाशी विजय केले. तेच देवळे नावेक आसन झाले. मग पंचायताना विजय केले. पंचायतन शब्द आहे.
कुठं आहे बरं पंचायतन शब्द? गीत गायलेलं आहे बघा तिनं, मूळस्थानी तिथं पंचायतन शब्द आहे. सर्वज्ञान तो स्वीकारलाय शब्द स्वामी स्वीकारतात. हे तुमची पंचायत नको व्हायला. ऐकता इथे मनाला तुम्हाला असं ज्ञानात तर ज्ञानात, भक्तीत तर भक्तीत, सेवेत तर सेवेत, प्रेमात तर प्रेमात असे अंग बदलायला नाही शिकत तुम्ही. तुमचा प्रॉब्लेम तिथे येतो. यावेळेला इथंच, त्यावेळेला तिथेच, त्यावेळेला तिथेच असं होतं आलं पाहिजे. तर ही पंचायतन आहे. स्वामींना ते पंचायतन मानलंय स्वामींनी अस्थिपरीमध्ये. हा आगमनातला शब्द आहे पंचायत. आणि नंतर झाली पंचायत, ग्रामपंचायत आहे का नाही. आपल्या जीवनाची पंचायत झाली पाहिजे. आणि मग टेन्शन लय म्हणतं काय पंचायत पडली बघ, असे शब्द अर्थ होत राहतात. पंचायतन आता तुमच्या लक्षात यायलंय बघा, थोडं थोडं आलं असेल. तर ते नाथ संप्रदायाची जोगी पंचायतन करायची. आपल्याला देवाने तेच सांगितले करायला, फक्त मराठी भाषेत सांगितले, ते होत नाही. गंमत आहे. आणि त्याच्या बाजूला एक विरा, नाशिकचं वर्णन सांगता येते. एक विरा, विनायक, केशव, महादेव, आदित्य, हे 5 पंचायतन तिथं आहेत. मंदिर यांची आदित्याचं मंदिर आहे की नाही, सूर्य आधी आहे ते सूर्यनारायणाच मंदिर पुलाच्या इकडल्या बाजूला आहे. तर ते म्हणतात स्वामीजी ते पंचायतनाला विजय केले. ऐसे 5 मिळवणी पंचायत. ते गोसाव्याशी पृथक पृथक विहरण होय. माईंभट्ट तुम्हाला इतिहास सांगतात, सर्वज्ञांच्या अवताराचा क्रम सांग. एकाच लीळेमध्ये 10 दिवसाचा कार्यक्रम माईंभट्टाने छानपैकी तुम्हाला सांगून टाकला. आणि माईंभट्टांना हे सगळं माहीतच आहे, कारण अगोदर तिथे गेलेले आहेत माईंभट्ट दीक्षा घ्यायच्या अगोदर, आहे ना. माईंभट्टांचा आवडीचा विषय हा, त्याच्यामुळे इथे लिहिताना चुकणार नाहीत माईंभट्ट. बाकीचं काही नसेल माईंभट्टांना माहीत, पण हे नक्की माहीत आहे नाशिकचं. तर नाशिक ही विद्वानांची काशी आहे. पैठण काशी, नाशिक काशी आणि काशी काशी, काशी ग काशी, हे कुठून शब्द कुठं येतात मराठी साहित्यात आहे ना. ती काशी नाव ठेवलं त्या बाईतून, तिच्या कमरेकडे गेले घेऊन, असं साहित्य असतं. तर ते पंचायतन हे सगळे विहरण स्थान. आणि मग गोसावी सुंदराच्या देवळा विजय केले. सुंदर नारायण आज ते तसंच्या तसं काळाच्या ओघात नष्ट नाही झालं ते मंदिर. सुंदर नारायणाचं मंदिर आहे. सर्वज्ञ तेथे विजय करतात. उदयाचा पूजावर्ष झाल्यानंतर गोसावी सुंदराशी विजय केले. सवेबाईसे डकले चांगले भट्ट दायंबा असते. आता हे माईंभट्टांचं लेखणी लिहिताना तुम्हाला असं एकदम तो एखादा व्यक्ती दिसतो, तो पाठीमागूनच आलेला असतो, सिन्नरहूनच. चांगदेव दायंबा हे सोबत आहे. दायंबाय पुसले जीजी गोसायाहून कहोनी बरवे असे. सर्वज्ञ म्हणतात त्रेती सीता बरवी, द्वापारी श्रीकृष्ण चक्रवर्ती बरवे, कलियुगी हे बरवे. मग गोसावी तिची गोष्टी सांगितली. सर्वज्ञ म्हणाले, बाई सकळ देवतेंची पळू पळू बरवे पण काढिले, मग सीता रचली. ऐशी ती जनक तनया, तिच्या कानांत गुढरीला हस्ती सामाय. ऐशी ती 16 वर्षी, स्त्रियांत सीता बरवी, पुरुषांत हे बरवे.
देवतांत सुंदरो बरवा. मग गोसाई बाईसा पुढा सुंदर दाखवला. त्याला सोन्याचे जाणवे, सोन्याचा कडदोरा, सोन्याची उत्तरी, सोन्याचा मुकुट. म्हणजे त्यावेळेला भारतात एवढी श्रीमंती होती. मंदिरात सोनच सोनं, सोनच सोनं आहे की नाही मंदिरात. सगळंच आहे अलंकार. स्वामी ते सांगतात. इतुकेनी बाईशी मानविले. बाईसांना खूप समाधान झालं. बाबा हे कोणे भक्ती केले? एवढं हे मंदिर मूर्ती. सर्वज्ञ म्हणतात बाई हे सारंग महालेनी केले. ते मंदिर, ती सजावट, ते सगळं सारंग नावाचा महाल आहे. महाल्यांनाच्या आधी तिथं आहेत लोक, त्यांनी केलं. अशा प्रकारे ही लीळा. ह्या लीळेचा गर्भित अर्थ पुढील सृष्टी अभ्यासा. त्यांनी काय सांगितले देवाने ते आता गेलं तुमचं. कशी कशी सीता बनवली? सकळ देवतेंचा पळपळ. म्हणजे काय काढलं? कुणी काढली? आणि देवतेंची काढता येते का? कुणी काढली ती? हा इतिहास अभ्यासा. खूप पुढे जायचं आहे तुम्हाला आणखी. हे काय भानगड आहे? देवतेचा पळपळ काढून बर्वे पण रचलं. कसं असेल? काय असू शकतं? संभावना काय आहे? आणि ती खरंच जनकाची तनया आहे का? जनकाची म्हणून घ्यायला काहीच त्याचा अर्थ आहे का काय त्याला? ती सीता रचलेली आहे. मग जनक तनया कशी झाली? हा सगळं रामायण पाहावं लागतं. मग सगळ्या रामायणाचा अभ्यास करावा लागतो. 18 प्रकारचे रामायण आहेत. मग त्याच्यातून तुम्हाला सार निवडावं लागेल. आणि स्वामींना इथे काय म्हणायचे ते कळत असेल. आणि नंतर तिच्या कानांत गुढरीला हस्ती सामाय. इतकी उंच आणि सुंदर आहे ती. वचन कसं आहे ते? कानाच्या खालून हस्ती गुढरीला जाय, शृंगारीला. आता हे गुढरीला हस्ती म्हणजे काय? कानाखालून जातो म्हणजे काय? हे सगळं तुम्हाला साहित्य अभ्यासायला पुढल्या जन्मात. एवढं सांगायला 4-5 तास लागतील. त्याची गरज पण नाही तुम्हाला. दंड